श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं पुण्यात जल्लोषात स्वागत, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि महाराष्ट्रीय कलोपासकची 90 वर्ष आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या 60 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या कलोपासकांचे आख्यान या पुस्तकाचं प्रकाशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. नागपूर इथून सुटलेल्या या गाडीचं रविवारी रात्री 11 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भव्य स्वागत केलं. तसंच यावेळी वंदे भारत गाडीचे चालक, प्रवासी आणि कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सुनील कांबळे यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानं देशभर उभारलेलं वंदे भारत रेल्वे गाडीचं जाळं हा आधुनिक, विकसित आणि प्रगत भारताचा नवा चेहरा आहे. यामुळे प्रवास केवळ जलद, आरामदायीच नाही तर सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षमही झाला आहे. वंदे भारत ही केवळ एक गाडी नसून आत्मनिर्भर भारताचं सशक्त प्रतीक आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना पुण्यात काढले. पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे उभारण्यात आलेल्या आधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या नवीन कमांड आणि कंट्रोल सेंटरचं उद्घाटन, 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आणि ड्रोनचं उद्घाटन, चंदननगर इथल्या नवीन पोलीस स्टेशनचं उद्घाटन, तसंच शहरातील इतर 4 पोलीस स्टेशनचं भूमिपूजन, बोबदेव घाटातील इमर्जन्सी कॉलिंग बॉक्सचं उद्घाटन अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच पुण्यात करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोड, राज्याचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस गृहनिर्माण महासंचालक अर्चना त्यागी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला एक गोष्ट अजून आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे की येत्या काळामध्ये आपल्या समोरची अनेक आव्हानं आहेत. आपल्या समोर आज ड्रग्सचं आव्हान मोठं आहे. अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी लढाई आपण छेडली आहे. मी पुणे पोलिसांचं त्याकरता देखील अभिनंदन करेन. हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज आपण जप्त केलेले आहेत. आता ते आपण नष्ट करणार आहोत, पण ही ऑनगोईंग फाईट आहे. एकदा करून हे चालणार नाही. आज आपण पाहतोय की अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्रही सर्वात जास्त लढा हा ड्रग्सशी देत आहे. आपल्याला आज संधी आहे. आपण एक मोठा लढा उभा करू शकतो. त्यामुळे येत्या काळामध्ये हा लढा आपल्याला या ठिकाणी उभा करायचा आहे. पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि या ट्रॅफिकच्या प्रश्नाच्या दृष्टीने आपण आता पुण्यामध्ये एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करण्याचं ठरवलंय. 503 चौकांमध्ये त्या ठिकाणी ही सिस्टीम आपण उभी करतो. हे पण अतिशय आधुनिक अशा प्रकारचं टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट ट्रॅफिकचं सिम्युलेशन हे आपण सॅटेलाइटचा वापर करून त्या ठिकाणी करणार आहोत. जेणेकरून आज पुण्याच्या ट्रॅफिकची जी काही त्या ठिकाणी स्पीड आहे, ही स्पीड अतिशय कमी झालेली आहे. ट्रॅफिक खूप पुण्याचा वाढलेला आहे आणि म्हणून हा ट्रॅफिक स्मूथ झाला पाहिजे या दृष्टीनं ही सिस्टीम आपल्या सगळ्या जे काही लाईट्स आहेत, ट्रॅफिक सिग्नल्स आहेत, यांचं एकात्म पद्धतीने त्याचं ऑपरेशन करेल. आणि त्यामुळे कुठल्याही ठिकाणी ट्रॅफिकचा अंदाज घेऊन हे जे लाईट्स आहेत, या लाईट्सचं ऑपरेशन झाल्यामुळे ऑटोमॅटिक त्या ट्रॅफिकची जी काही स्पीड आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि त्यातनं आपल्याला हेही मॅनेज करता येईल की एखाद्या रस्त्यावर जर ट्रॅफिक जास्त असेल आणि त्याला पर्यायी रस्ता असेल की ज्याच्यावर ट्रॅफिक कमी आहे, तर अशा प्रकारचं ट्रॅफिक डायव्हर्शन देखील आपल्याला करता येईल. आणि याच्या लिगसी डेटामधनं कोणत्या वेळी आपल्याला ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स तयार होतात आणि त्यावेळी काय उपाययोजना करायच्या आहेत
अशा प्रकारच्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल उपाययोजना आपल्याला करता येतील. येत्या काळामध्ये ITMS लागल्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकच्या संदर्भात अतिशय महत्वाचं इंटरव्हेन्शन हे आपण निश्चितपणे करणार आहोत. पोलिसांसमोरची आव्हानं, कायदा आणि सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन 60 वर्षांनंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, मांजरी आणि येवलेवाडी अशा 5 पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देणार असल्याचं यावेळी पुण्यात जाहीर केलं. पोलीस मुख्यालय शिवाजीनगर इथं पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि नवीन उपक्रमांचं उद्घाटनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी उपग्रहाचा उपयोग करून अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली उभारण्यात येणार आहे. या प्रणालीशी ट्रॅफिक सिग्नल जोडण्यात येतील. याद्वारे शहरातील वाहतुकीची गती वाढवण्यास आणि पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळवण्यास मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात येणार असून पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA क्षेत्रात वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विचार करून पुढील 10 वर्षांसाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. पूर्व नियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीनं उभारणी करून सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करावं असं फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. राज्यानं रस्ते, रेल्वे, पूल, भुयारी मार्गांसह विविध अभियांत्रिकी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्याचा समृद्ध अनुभव आपल्या पाठीशी आहे. प्रकल्पांच्या उभारणीत गतिशक्ती, जिओ डेटासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध विभागांकडे डेटा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून घेण्यासाठी विभागांमध्ये समन्वय महत्वाचा असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव अश्विनी भिडे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते. विकसित महाराष्ट्र ही एक चळवळ असून पायाभूत सुविधा विकास हा त्यातील केंद्रीय घटक आहे. त्यामुळे रस्ते, पूल, बंदरे, ऊर्जा प्रकल्प, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प असे अनेक पायाभूत प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी उच्च क्षमतेने काम करावं. राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामधील अडचणी दूर होऊन कामांना गती मिळावी या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी बोलताना सांगितलं. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं महामेट्रोच्या वतीनं आयोजित पुणे शहर सर्वंकष गतिशीलता योजनेचं नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर सर्वंकष गतिशीलता योजना सर्व संबंधित विभागानं समन्वयानं निश्चित करावी. ग्रेड सेपरेटर्स, रिंग रोड सेपरेटर्स, टनेल्स सेपरेटर्स बाबत एकत्रित आराखडा तयार करावा. पुढील 30 वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला नुकतीच पुण्यात सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय कलोपासकची 90 वर्ष आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा 60 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या कलोपासकांचे आख्यान या पुस्तकाचं प्रकाशन अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात पुण्यात झालं. याप्रसंगी रंगभूमीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे, पुस्तकाचे लेखक शामराव जोशी, गोपाळ जोशी, डॉ. स्वाती महाळंक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मिलिंद सबनीस यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केलं तर गोपाळ जोशी यांनी लेखन प्रवासाचा धावता आढावा घेतला. रवींद्र खरे यांनी भरतनाट्य संशोधन मंदिर आणि महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थांचा अनुबंध उलगडला. महाराष्ट्रीय कलोपासकच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेणं हा नाटक शिकण्याचा पाया आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केल्यानंतर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचं महत्त्व कळलं. पुण्यातून रंगभूमीला मिळालेल्या कलाकारांमधून अर्ध्याहून अधिक कलाकार पुरुषोत्तमच्या मांडवाखालून गेलेले आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले. त्या म्हणाल्या, रंगमंच मला काही नवीन नाही, माझी सुरुवात इथेच झालेली आहे. 64 सालच्या पुरुषोत्तम करंडक मध्ये मी काम केलं. पण माझ्या समोर तर यांनी बोलवणं केल्यापासून ते पुरुषोत्तम करंडक ते वातावरण, त्यावेळेला आम्ही काय करत होतो हे इतकं घुमायला लागलं की काही सुचतच नव्हतं. पुरुषोत्तम करंडकच्या स्पर्धेमध्ये आम्ही जी मंडळी भाग घेत होतो ते आमच्या नाटकातला सगळा जो ग्रुप होता त्याच्यातल्याच एका माणसाला पकडून मी त्याच्याशी लग्न केलं. पण सांगायची गंमत अशी की आमच्या त्या 4 वर्षाच्या फर्ग्युसन कॉलेजच्या काळात मला आठवत आहे, त्या अँफी थिएटरच्या बाहेर फुलांचा बाजार भरलेला असावा ना, असे सगळे स्टुडंट उभे असायचे सगळ्या कॉलेजेसमध्ये. बरं असं नाही की आज आपलं नाटक आहे म्हणून फक्त आलेच नाही, सगळेजण सगळ्याला ज्याला नाटकात इंटरेस्ट असायचा ते सगळं जवळजवळ अर्ध कुणीतरी तिथे विद्यार्थ्यांचं लोटलेलं असायचं. आता स्वतः स्पर्धेत भाग घेत होतो, बाकीच्यांची नाटकं बघत होतो. जब्बार कोळीने 2 वर्ष प्राइज घेऊन गेलेलाच होता. पण गमत अशी झाली की नंतर या स्पर्धेमध्ये भाग घेतलेली माणसं मला जेव्हा व्यवसायात भेटायला लागली तेव्हा मला असं लक्षात आलं, मला खरंच तेव्हा या स्पर्धेचं महत्व काही कळलं नव्हतं मी जेव्हा भाग घेत होते तेव्हा. पण जशी मला ही माणसं भेटायला लागली बाहेरच्या ह्याच्यात, तेव्हा लक्षात आलं की जवळजवळ अर्धी माणसं मला वाटतं या व्यवसायात पुण्याहून जी आली आहेत त्या सगळ्यांनी पुरुषोत्तममध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा पाया आहे. पुरुषोत्तम मध्ये भाग घेणं हा नाटक शिकण्याचा पाया आहे. इथे पाऊल टाकल्याशिवाय पुढे ज्याला नाटकात जायचं त्याने यायचं नाही. आधी इथे पाऊल टाका आणि मग काय करायचं ते करा, अशी त्याची एक आठवण होती. आणि आता धनंजय गोळे आज मला किती वर्षांनी भेटले, पण तेव्हा मला आठवते की नाही मेडिकलमधनं जब्बारचं नाटक आहे, SP मधनं धनंजय गोळे, रोहिणी आर्तकडी, आम्हाला ही माणसं माहिती असायची. आम्ही एकमेकांना भेटत होतो अशातला भाग नाही. आमची काय अंतर कमी नव्हती तशी, पण आम्ही मोबाईलमध्ये बसलेले नसायचो, आम्ही एकमेकांच्याशी बोलायचो. त्याच्यामुळे आम्हाला ही माणसं काय काय करतायत, कोणी कुठलं नाटक निवडलंय, कोण त्याच्यात भाग घेणार आहे, ही आम्हाला सगळ्यांना सगळी माहिती असायची. आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं. हे प्रतिस्पर्धी झालं म्हणून काय झालं, तो काय ताकदीचा आहे, मग आपण काय ताकदीने करायचंय, ही स्पर्धेची खरी गंमत असते. कलोपासक आणि पुरुषोत्तम स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा डॉक्टर श्यामला वनारसे यांनी घेतला. त्या म्हणाल्या, कलोपासकाचं आमंत्रण ही केवढी मोठी गोष्ट आहे हे मला ती प्रस्तावना लिहिण्याचा मी जेव्हा विचार करायला लागले तेव्हापासूनच म्हणजे एक प्रकारचं दडपणच आलं मला की एवढं गोळा होतंय की आता मी काय याच्यातनं लिहू तरी काय. आणि मग तत्वज्ञानाची विद्यार्थिनी असल्यामुळे मी असं ठरवलं की आपल्यावर मर्यादा घालून घ्यायची आणि आत्ताच्या कामाला उपयोगी पडेल तेवढंच लिहायचं. कारण कलोपासकाची आठवण माझी काय तर मी शाळेत असताना माझ्या बहिणीने कलोपासकाच्या नाटकात काम केलं होतं. भगवानराव पंडितांचा वाडा हे त्यावेळेचं कलोपासकाचं स्थान. आणि जसं मी विचार करायला लागले तसं माझ्या लक्षात आलं की डॉक्टर लाखोंच्या नावाने आता जे रंगावकाश हे नाव उत्पन्न झालंय ते रंगावकाश म्हणजे कलोपासक जसं विश्वब्ध शारदा हा साहित्यामधला आणि मानवी संबंधामधला एक दस्तावेज आहे तसा हे विश्वब्ध रंगावकाश आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस राजेंद्र ठाकूर देसाई यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी महाराष्ट्रीय कलोपासकची आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्याशी श्यामराव जोशी आणि सुरभी नातू यांनी संवाद साधला. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन शिवराज सणस आणि सीमा चोरडिया, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.